जय श्रीराम। आपल्या अक्षर आल्या तर याची आपल्याला 22 तारखेला पूजा करायची आहे ना. फोटो पण आहे, फोटो पण आपल्या देवाऱ्यात ठेवायचा आहे. आपल्या अक्षर आले ते आपल्या देवाऱ्यात पूजा करायची। सो हे गाइस, आपको तो पता है, सब इंतज़ार कर रहे हैं 22 जनवरी का। सो अभी अयोध्या से हमें अक्षता मिली है। ये देखो इनके पास अक्षता है। सो हर एक गांव में बांटने को बोला है, तो हम भी हमारी टीम पूरी लेके जा रहे हैं अक्षता बांटने को। और यस, कब आओगे तुम? चलो यस। सो अक्षता बांटने जा रहे हैं हम, और गांव में भी जाना है। आधे बंदे नहीं है, बाद में मिलेंगे वो। पहले चलो अपने ढाबे से स्टार्ट करते। आणि जय जयराम नावाचा ज्या 22 जानेवारीला बोलायचा। ओके, पूजा करायची 22 तारखेला। जय श्रीराम। चपले भारी अयोध्याच्या अक्षराला माहित ठेवला, याची पूजा करायची देवाऱ्यात ठेवायचा। 22 तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची। आणि जयराम जय जयराम नाव 22 तारखेला शेख माणूस काय करतात सांगा मला ते। शेख करेल आपल्याला 22 तारखेला माहित आहे ना काय आहे, तर त्यासाठी आपल्या म्हणजे एक फोटो दिले रामाच्या मंदिराचा आणि अक्षर दिले, हे देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करायची 22 तारखेला। आपल्याकडे दिवे असतील, दिवे पण लावायचे, कंदील असतील कंदील लावायचे, फटाके असतील फटाके पण लावायचे, म्हणजे दिवाळी साजरी करायची। तर पूजा करायची आणि जयराम जय जयराम नावाचा जप 108 वेळा करायचा 22 तारखेला। बरोबर, ठीक आहे, धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। गुड मॉर्निंग बोलते गुड मॉर्निंग बोलते। गुड मॉर्निंग। आम्हाला ऍडमिशन द्यायचं। अयोध्येच्या अक्षर आल्या तर याची आपल्याला 22 तारखेला पूजा करायची आहे ना। फोटो पण हा देवाऱ्यात ठेवायचा, अक्षर देवाऱ्यात ठेवायचे ना। 22 तारखेला आपल्याला वापस आपल्याला दिवाळी बनवायची ना। जयराम जय जयराम नावाचा जप 108 वेळा 22 तारखेला 22 तारखेला आपल्या मंदिरावर पूजा पण पूजा करनी है आपको 22 तारीख को। और जयराम जय जयराम नाम का आपको जप करना है, 108 बार करना है। और 22 तारीख यहाँ पर पूजा भी रहती है, तो यहाँ पर भी आएंगे। कौन आएगा घरात? तेरे आशीष अयोध्येच्या अक्षर आले ना आपल्या, देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करायची 22 तारखेला। आपल्याकडे या दिवे वगैरे असतील ना, दिवे पण लावू शकता ना। जयराम जय जयराम नावाचं आपल्याला 108 वेळा लागला 22 तारखेला। आणि 22 तारखेला आपल्याला जेवण आहे तर तुम्ही पण आहे। काय बोलता? दोन अक्षता दे रे। नाना कुठं नानाला दे ना। दे रे अजून एक। आपल्या अक्षर आल्या तर याची आपल्याला 22 तारखेला पूजा करायची आहे ना। फोटो पण आहे, फोटो पण आपल्या देवाऱ्यात ठेवायचा आहे। आणि जयराम जय जयराम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला ना। आपल्याकडे दिवा कंदील असेल ना, ते पण आपल्याला लावायचं, कारण आपल्याला तुम्हाला बाहेर दिवाळी साजरी तुम्हाला बाहेर इथं जय श्रीराम। जय श्रीराम। आपला अयोध्येश चावलेलं आहे, यो ठेवून आपल्याला तुम्हाला मंदिरात ठेवून पूजा करायची आहे तुम्हाला फोटोची। आणि 108 वेळा जय जयराम बोलायचं। आणि तुम्हाला इथे बाहेर पंत्या पण लावायच्या आहे। आणि 22 तारखेला मंदिरात पूजा पण आहे, तिथं पण या। 22 तारखेला याची आपल्याला काय देवाऱ्यात ठेवून पूजा करायची ना। आपल्याला जयराम जय जयराम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला ना। आपल्याकडे दिवा असतील कंदील असतील ते आपण आपल्याला 22 तारखेला लावायचे
ना फोटो पण आहे आपण देवाऱ्यात ठेवायचे म्हणजे एक दिवाळी करायची. दिवाळी वापस आपल्याला एकदा साजरी करायची नाही येणार 22 तारखेला आपल्या राम मंदिराची तर पूजा पण आहे तर पूजेला पण यायचं. जय श्रीराम. जय श्रीराम. त्याच्या अक्षता आले तर याच्या आपल्याला देवरात ठेवून पूजा करायची आहे. राम मंदिराचा फोटो पण आहे तो पण देवरात ठेवून देवरात फोटो हे आपला पूजा करायची. जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला. आपल्या घरी कंदील दिवे असतील ना ते पण आपल्याला लावायचे या कारण आपल्याला वापस एकदा दिवाळी साजरी करायची. त्याच्या आपल्याला 22 तारखेला देवरात ठेवून पूजा करायची ना. राम मंदिराचा फोटो ना जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला. ना आपल्याकडे असतील कंदील असेल दिवा असतील ते पण आपल्याला 22 तारखेला लावायचे. आणि आपलं राम मंदिर पण आहे तर तिथे पण 22 तारखेला पूजा त्याच्या आपल्याला अक्षर आलेत त्याचे आपल्याला 22 तारखेला देवरात ठेवून त्याची पूजा करायची. राम मंदिराचा फोटो पण आहे तो पण देवरात ठेवून त्याची पूजा करायची ना. जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे 22 तारखेला कारण आपल्याला वापस एकदा दिवाळी साजरी करायची. जय श्रीराम. जय श्रीराम. बोल जय श्रीराम. बोल लवकर. जय श्रीराम. तुम्ही बोला ना. जोरात बोल जय श्रीराम. जोरात जय श्रीराम. बोल जय श्रीराम. राम मंदिर अक्षर आले तर त्याचे आपल्याला देवरात ठेवून पूजा करायची. जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे 22 तारखेला. आणि आपल्याकडे दिव्य कंदील वापस एकदा दिवाळी साजरी करायची. 22 तारखेला आपल्या राम मंदिराची पूजा आहे पण तिथे पण यायचं. अक्षर आले त्याचे आपल्याला देवरात ठेवून पूजा करायची. जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचंय 22 तारखेला कारण आपल्याला वापस एकदा दिवाळी साजरी करायची. फोटो आहे आपण देवाऱ्यातच ठेवायचो. पूजा करायची आणि संध्याकाळी सकाळी आपल्याला दिवा लावायचे आणि कंदील बिंदील असतील ते पण बाहेर लावायचे. आपल्याला म्हणजे पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायचं आहे आणि हे ठेवून तिथं जय रामचं 108 वेळा जप करायचं आहे. तशी अक्षता आल्यान मंदिरात ठेवून आपल्याला अयोध्येशी अक्षर आलेत तर त्याचे आपले देवरात ठेवून त्याची पूजा करायची. राम मंदिराचा फोटो पण आहे तो पण आपल्याला देवरात ठेवून त्याची पूजा करायची. जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचं आहे 22 तारखेला कारण वापस आपल्याला एकदा दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरी कंदील असतील दिवा असतील ना ते पण आपल्याला लावायचे आहे. येणाऱ्या 22 तारखेला आपल्या राम मंदिराची इथं पूजा पण असते तर तिथं पण यायचंय. जय फोटो आपल्या देवालयात लावून तांदूळ वगैरे यांची पूजा वगैरे करायची आहे 22 तारखेला दिवाळी एक साजरा करायचा आहे. जयराम नावाचा 108 वेळा जप करायचा आहे 22 तारखेला आणि आपल्या राम मंदिराला पूजा आहे तिथे पण यायचे. जय श्रीराम. जय श्रीराम. पूजा करायची आणि 22 तारखेला आपल्या दिवा घेऊन आणि आपल्या राम मंदिराला पण पूजा करायची आहे आणि जय राम अक्षर आले तर ते आपल्या देवाला ठेवून त्याची पूजा करायची. जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला जेणेकरून आपल्याला वापस एकदा दिवाळी साजरी करायची आहे. तर आपल्या घरात कंदील दिवे असतील तर ते पण लावून वापस आपल्याला एकदा दिवाळी साजरी करायची. थँक्यू. जय श्रीराम. राम मंदिराचा फोटो पण आहे तो पण आपल्याला देवाला ठेवून त्याची पूजा करायची. आलेलं आहे तरी देवघरात पूजा करायची आहे 108 वेळा जय श्रीराम बोलायचं आहे आणि दिवाळी आहे ना तशी म्हणजे साजरा करा दिवाळी सारखा आणि जय श्रीराम म्हणून अक्षर या काय वावायचे आपल्याला आणि दिवाळी दिवे बिवे असतील ते लावा. हो चालेल. जय श्रीराम. याची 22 तारखेला आपल्या देवाऱ्यात ठेवून पूजा करायची ना. राम मंदिराचा फोटो पण आहे तो पण आपल्याला देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करायची ना. जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला कारण आपल्याला वापस एकदा दिवाळी साजरी करायची. आपल्याकडे दिवे असतील कंदील असतील ते पण आपल्याला बाहेर दिवाळी सारखं.
आले ते आपल्या मंदिरात ठेवून पूजा करायची आणि 22 तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची. आपल्या दिवाळी देखील लावायचे आणि आपल्या मंदिरात आपण राम मंदिरात पूजा आपल्या माता पितृ जय श्री आलेले आहेत तर त्यांची पूजा करायची. राम मंदिरात फोटो पण आहे तो देवारात ठेवून आपल्याला पूजा करायची. जय राम श्रीराम 108 वेळा आणि परत आपल्या दिवाळी साजरी करायची. दिवा लावा, कंदील असतील तर कंदील पण लावा आणि तिकडे राम मंदिरावर पूजा पण आहे तिथं पण या. जय पकडायला आपल्या आयुष्याचे अक्षर आले ते आपल्या देवाला ठेवण्याची पूजा करायची फक्त. आणि 22 तारखेला जर आपलं म्हणजे दिवाळी सारखं करायचं आहे तर आपले कंदील किंवा दिवा असतील ते बाहेर लावायचे आणि 22 तारखेला तर आपल्या हे पण आहे पूजा पण आहे तिथे बनायचं आहे आणि जय रामचा 108 वेळेला जप करायचा आहे. आपल्या पूजा करायची आपल्याला परत कंदील दिवा असतील ते लावायचे आणि 22 तारखेला आपल्या रामांना पूजा तिथे बनायचं आहे. त्याची मंदिरात ठेवून आपल्याला पूजा करायची आहे आणि 108 वेळेला आपल्याला रामाचा जप करायचा आहे आणि 22 तारखेला आपल्याला दिवे वगैरे कंदील लावायचे आहे. वापस एकदा दिवाळी साजरी करायची आहे आणि आपल्या राम मंदिरावर एक पूजा पण आहे. ठेवून त्याची पूजा करायची आणि 22 तारखेला आपल्याला परत दिवाळी सारखं करायचं तर दिवा किंवा कंदील असतील ते आपल्याला लावायचे आणि जय राम आपल्याला जप करायचं आहे. 22 तारखेला पूजा करायची आणि 22 तारखेला परत दिवा किंवा कंदील बाहेर लावायचं आणि आपला जय राम जप करायचा. 22 तारखेला पूजा करायची. चावलेलं तुम्हाला देवाऱ्यात ठेवून पूजा करायची आहे आणि 22 तारखेला सगळा 108 वेळा मला जय राम बोला आणि ते दिवा बिवा लावायचे आहेत, कंदील बिंदील लावायचे आणि दिवाळी साजरीच करायची आहे तुम्हाला. देवाने ठेवून पूजा करायची 22 तारखेला जेणेकरून आपल्याला वापस एकदा दिवाळी साजरी करायची. आपल्या घरात कंदील दिवे पण असतील ना तर ते लावून आपल्याला वापस एक दिवस साजरी करायची. आपल्या देवाने ठेवून त्याची पूजा करायची. त्यानंतर त्या 22 तारखेला देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करायची आणि 22 तारखेला म्हणजे आपल्या दिवाळी सारखा ते साजरा करायचा नंतर तुमचे जे कंदील किंवा दिवा असतील ते लावायचं नाही आणि जय रामचा 108 वेळा जप करायचा आणि इथं आपल्या 22 तारखेला मंदिरावर पूजा तिथं पण यायचा. त्याच्यातून अक्षय आले तर ते आपल्या देवाऱ्यात ठेवून त्यांची पूजा करायची 22 तारखेला जेणेकरून आपल्याला वापस एकदा दिवाळी साजरी करायची. तर आपल्या घरात कंदील दिवे पण असतील ना तर ते पण लावून आपल्याला 22 तारखेला दिवाळी साजरी करायची. जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला. हा राम मंदिराचा फोटो आहे तो पण आपल्याला देवाऱ्यात ठेवायचा. आपल्याला या देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करायची आहे 22 तारखेला जेणेकरून आपल्याला वापस एकदा दिवाळी साजरी करायची आणि जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला. त्याच्या आपल्याला देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करायची ना जय राम नावाचा जप आपल्याला 108 वेळा करायचा 22 तारखेला आणि हा राम मंदिराचा फोटो पण आहे तो पण आपल्याला देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करायची. जय श्रीराम जय श्रीराम बोलो श्री रामचंद्र की जय. तो फायनली दोस्तों अख्ख्या गावभर अक्षता वाटून पण आपल्याकडे थोडेसे राहिलेत. सो हे बघा फर्स्ट टाइम आम्ही अख्खा गाव फिरून अक्षता वाटप केले. हे बघा गावात किती घर आहेत बाकीचे पण हे कुणाल हे ठेव. कुणालनी काहीच काम नाही केलं बाकी नाटक करीत होता फक्त. सो चला गाईज हा ब्लॉग मध्ये एवढंच होता फक्त. आपल्याला अक्षता वाटायचा एक आपल्याला लाईक कमेंट करा आणि भरपूर शेअर करा भरपूर जेणेकरून मिलियनवर व्हिडिओ जायला पाहिजे. आणि 22 तारखेला येणाऱ्या 22 तारखेला वापस एक मस्त एक आपला न्यू व्हिडिओ पण येणार आहे तर त्याच्यासाठी थोडासा वेट करा नाही का. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम.